नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी कुरकुरीत आणि खुसखुशीत तळणीचे मोदक। तळणीचे मोदक तर प्रत्येकाच्या घरात केले जातात, परंतु तुम्ही जर अशा पद्धतीने मोदक केलात तर हे मोदक महिनाभर टिकतात आणि आहेत तसेच मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला 1 वाटीला थोडासा कमी रवा टाकायचा आहे। हा रवा मी बारीक रवा वापरलेला आहे। जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरनी बारीक करून घ्या। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तुपाचं कडकडीत मोहन घालायचे, जेणेकरून मोदक मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात। आता इथे तुम्ही तेलाचं मोहन वापरायचं नाही, शक्यतो तुपाचंच मोहन या मोदकासाठी वापरायचे। त्यामुळे मस्त मोदक आपले तयार होतात खुसखुशीत। आता इथे चमच्याने गरम होतं तूप, त्यामुळे मी थोडंफार मिक्स करून घेतले आणि नंतर चमचा काढून आपल्याला हे हाताने व्यवस्थित तूप या पिठाला लावून घ्यायचे, म्हणजे चोळून घ्यायचे। जोपर्यंत या पिठाची मूठ वळली जात नाही तोपर्यंत तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने मूठ वळली की मग आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ तिंबून घ्यायचे आपल्या रोजच्या कणकेप्रमाणेच, परंतु थोडंसं सेल पीठ मळायचे, जेणेकरून यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तो व्यवस्थित फुलला जाईल। आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं सैलसर पीठ मळलेलं आहे, याला भिजत ठेवायचे कमीत कमी अर्ध्या तासासाठी। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया। इथे मी सारण बनवण्यासाठी सुकं खोबरं वापरणार आहे आणि हा गूळ आहे। सुकं खोबरं वापरल्यामुळे आपले मोदक मस्त जास्त दिवस टिकतात। आता इथे कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे, त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतात ते टाकून घेऊ शकता। आता इथे थोडंफार तुपावरती याला परतून घ्यायचे आणि हे परतले गेले की त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरे टाकून घ्यायचे। सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही इथे ओला नारळही वापरू शकता। आता हे खोबरं मी मिक्सरला जाडसर थोडंसं वाटून घेतलेलं आहे। तुम्ही वाटल्यास खिसणीने खिसूनही घेऊ शकता, परंतु खिसणीला थोडा वेळ लागतो खिसायला, त्यामुळे मी तुकडे करून मिक्सरलाच वाटून घेतलेला आहे। हे आता लालसर आपल्याला थोडंसं तुपावरती परतून घ्यायचं, जेणेकरून जो कुमट वास असेल खोबरला तर तो जाईल। आता इथेच आपल्याला तुम्हाला गोडी कशी हवी आहे मोदकाची त्यानुसार यामध्ये गूळ घालून घ्यायचे। इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला होता, त्यातला थोडासा गूळ साईडला काढून ठेवलेला होता आणि मग गूळ थोडाफार वितळला गेला की मग नंतर राहिलेला गूळही मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला इथे वेलची पावडर आणि जायफळचं पावडर टाकून घ्यायचे आणि हे मिक्स करून आपल्याला थोडं 5-10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं, जोपर्यंत थोडंफार थंड होत नाही तोपर्यंत। इकडे आपलं पीठही मस्त असं भिजलेलं होतं, 25 मिनिटं झालेले होते पीठ भिजून। आता जर तुम्ही कोरडा हात असाच पिठाला लावलात तर मग हाताला पीठ चिटकतं, म्हणून थोडंसं ओलं करून घ्यायचा हात आणि हे पीठ आपल्याला चांगलं मऊसर करून घ्यायचं 4-5 मिनिटं मळून। पीठ इथे मळून झालेलं आहे आणि आपलं इथं मोदकाचं सारणही थोडंफार थंड झालेलं आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला थोडंसं फिरवून घ्यायचंय। जर तुम्ही इथे ओला नारळ वापरला असाल तर मग त्याला मिक्सरला फिरवायची गरज लागत नाही, कारण त्यामध्ये ओला नारळ वापरल्यामुळे त्याला चिकटपणा येतो सारणाला। आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे, आपण मोदक करायला घेऊया। मी मोदकासाठी मळलेलं पीठ पाटावरती घेते आणि याचे उंडे करून घ्यायचे। तुम्हाला उंडे कसे हवे आहेत, म्हणजेच मोदक कसे हवे आहेत लहान मोठे त्यानुसार उंडे करून घेऊ शकता। इथे मी 4-5 उंडे करून घेतलेले आहेत आणि राहिलेला पिठाचा गोळा त्याच भांड्यामध्ये झाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ हडकणार नाही। आता आपल्याला याची पारी लाटून घ्यायची मोदकासाठी आणि ही पारी शक्य होईल तेवढी पातळ लाटायची आणि सगळीकडून सारखी अशी लाटून घ्यायची। जर तुम्ही जाडसर पारी ठेवलात तर मग मोदक थोडेसे कडक होतात, त्यामुळे थोडीशी पातळच पारी लाटून घ्यायची। आता इथे मी 3 पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता याला आपण कळ्या पाडून घेऊया। त्यासाठी हे बोट मध्यभागी ठेवायचं आणि अंगठा आणि मधल्या बोटाने चिमूट धरून आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्यात। अशा पद्धतीने कळ्या पाडताना अगदी खालीपासून चिमूट धरून याच्या कळ्या पाडून घ्यायच्या, जेणेकरून मोदक खालीपर्यंत मस्त कळीदार दिसला जातो। आता इथे तुम्ही बघू शकता किती मस्त कळीदार आपली पारी तयार झालेली आहे मोदकाची। यामध्ये आपण सारण भरून घेऊया। सारण इथे तुम्ही जर ओल्या नारळाचं भरलेलं असाल तर मग एवढं दाबत बसायची गरज लागत नाही, परंतु हे थोडंसं कोरडं सारण आहे त्यामुळे थोडंसं निघलं जातं बाहेर, त्यामुळे बोटाने दाबून घ्यायचं आणि नंतर मोदक खाली ठेवून आपल्याला कळ्या एक साईडनी सगळ्या करून घ्यायच्यात, म्हणजे एकाच दिशेने सगळ्या कळ्या करून घ्यायच्यात आणि नंतर मग हळूच बोटाने याला जोडून घ्यायचे।
मोदक तेलामध्ये सुटू नये त्यामुळे व्यवस्थित आपल्याला याचे काटे जोडून घ्यायचे, नाहीतर मग तुम्ही पाण्याचा हातही लावू शकता काटे जोडत असताना. आता इथे आपला मोदक तयार आहे, मस्त कळीदार. अशाच पद्धतीने मी दुसराही मोदक तुम्हाला करून दाखवते. खूप मस्त होता, तुम्हीही एकदा नक्की करून बघा या गौरी गणपतीमध्ये. म्हणजेच आपल्या गणपती बाप्पा आले की मग गणपती बाप्पाला एकदा करून नक्की खाऊ घाला. आता हे आपण दुसराही मोदक अशाच पद्धतीने करून घेतला आणि मी थोडं काटाला पाणी लावून घेतलं आणि मग तयार आहे आपला मस्त असा कळीदार मोदक. तुम्ही बघू शकता इथे मोदक किती मस्त असा झालेला आहे आणि याच्या कळ्याही किती मस्त एकसारख्या अशा सुटलेल्या आहेत, म्हणजेच आपण पाडलेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी बाकीचेही मोदक सगळे करून घेतलेले आहेत. आता आपण याला तळायला घेऊया. त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती आणि त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया. तेल आपल्याला इथे मध्यम गरम असं करून घ्यायचे. तेल इथे व्यवस्थित असं आपल्याला पाहिजे असं गरम झालेलं होतं. त्यामध्ये एक एक करून आपण मोदक टाकून घ्यायचे. मोदक तुम्ही तुमच्या तेलामध्ये किती बसतील या अंदाजे टाकून घ्यायचे आणि नंतर मोदकाला हात न लावता चमच्याने अशा पद्धतीने तेल ओढून मोदकावरती टाकायचे. सुरुवातीला मोदक तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि नंतर मोदकाचा थोडासा कलर चेंज झाला की मग गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि नंतर हे मोदक सगळे आपल्याला एकसारखे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. आता इथे जर तुम्ही सुरुवातीलाच हाय टू मीडियम फ्लेमवरती मोदक तळलात तर मग मोदक आतून कच्चे राहतात आणि वरून तळले जातात आणि ते मस्त असे खुसखुशीत तयार होत नाहीत. आता इथे मी मोदक तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे. बाकीचे राहिलेले मोदकही मी अशाच पद्धतीने तळून घेते. या मोदकामध्ये आपण खोबऱ्याचं सारण भरलेलं होतं त्यामुळे हे मोदक आरामशीर महिनाभर टिकतात आणि आहेत तसेच मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात. तर मग तयार आहे आजची आपली रेसिपी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर मग आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.